तांदळापासून डोसा आणि रवापासून डोसा आपण नेहमीच बघतो, पण तुम्ही पोह्यापासून कधी डोसे खाल्लेत का? तर आज मी तुम्हाला ना खूपच सोप्या पद्धतीने पोहापासून होणारा डोसा दाखवणार आहे, जो खायला इतका छान लागतो आणि बनवायला तर खूपच सोपा आहे. तुम्ही सहजही कधीही तुम्ही हा डोसा बनवू शकता पोह्यापासून. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इतका छान हा पोहा डोसा तयार होतो ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूपच आवडेल हा डोसा. नेहमी तुम्ही असा डोसा करून खाता. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य. तर इकडे 1 मोठी वाटीच्या अंदाजाने मी पोहे घेतलेत. हे आपले नॉर्मल पोहे जे आपण खातो, कांदा पोहे वगैरे बनवून ते पोहे घेतले आहेत, जाड पोहे. ते आपण काय करायचं, सर्वप्रथम ना स्वच्छ धुवून घ्यायचे. हे बघा, हे सगळे मी टाकून घेते आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे. सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना कमी वेळामध्ये सुद्धा तुम्ही हा डोसा बनवून खाऊ शकता. म्हणजे कसं आहे, पोहे आपण नेहमीच कांदा पोहे खातो, पोह्याचे कटलेट्स वगैरे सगळं खातो, पण पोह्यापासून डोसा ना हा पहिल्यांदा तुम्ही बघत असाल कदाचित, नक्की एकदा ट्राय करा तुम्ही, खूप भारी लागतो. आता मी सगळं पाणी स्वच्छ धुवून काढलेलं आहे पोहेचं आणि थोडासा ओलसरपणा याच्यामध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून काय होईल, नरम पडून जातील पोहे. आता आपण याच्यामध्ये 2च वस्तू ॲड करायच्या आहेत, काही जास्त साहित्य लागत नाही, सहजपणे तुम्ही कुठल्याही क्षणी ह्याला बनवू शकता. आता हे मी 2-3 चमचे घरचं दही घेत आहे, आंबट दही आहे चांगलं. 2-3 चमच्याच्या अंदाजाने मी काढून ठेवलं होतं प्लेटमध्ये. आता कसं थंडी असल्यामुळं फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं ते जरा जाम झालं होतं, त्यामुळं मी बाहेर काढून ठेवलं होतं. आता हे 3 चमच्याच्या अंदाजाने मी ते दही टाकलं. दहीने खूप छान नरम सॉफ्टपणा येतो आणि दुसरी गोष्ट आंबटपणावर मस्त लागतो. आणि 3 चमचे इथं आपण रवा टाकायचा. आता रवा ऑप्शन आहे, पण रव्याने सुद्धा खूप सॉफ्ट नरम असे डोसे होतात. प्रत्येक डोशामध्ये बघा रव्याचा वापर असतोच हे. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आता पोहा ओला असल्यामुळे ना रवा एकदम पॅक होऊन गेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर आपण दहीसुद्धा टाकले, म्हणजे दहीचा सुद्धा ओलावा याला भेटलेला आहे. पूर्ण साहित्य म्हणजे दही, रवा आणि पोहा आपला पूर्णपणे पॅक होऊन गेलेला आहे. रव्याला एकदमच सुकून घेतलेला आहे पोह्याने, कारण अगोदरच आपले पोहे जे आहेत ते ओले होते, म्हणजे ओलसरपणा होता त्याच्यामध्ये. आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ याला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त 5 मिनटं फक्त ठेवून द्यायचं, म्हणजे जेणेकरून काय होईल, दही वगैरे चांगलं याच्यामध्ये एकजीव होतं. तिकडे बघू शकता 5 मिनटानंतर बघा तुम्ही याचा टेक्स्चर किती चांगला झाला आहे आणि सगळे साहित्य म्हणजे जे दही आणि रवा व्यवस्थित मिक्स झाले. थोडंसं असं मॅश करून घ्यायचं हाताने, आणि नाही केलं तरी काय हरकत नाही, आपल्याला हे वाटूनच घ्यायचं आहे. आता मोठं असं मिक्सरचं मीडियम आकाराचं भांडं असतं ना, त्याच्यामध्ये आपण हे टाकून घ्यायचे. मुलांना ना तुम्ही सकाळ सकाळनं हे बनवून देऊ शकता, टिफिनला सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. असं कधी खायचं पण झालं डोसा, तर तांदूळ वगैरे भिजवण्यापेक्षा तुम्ही असे डोसे पण एक प्रकारचे चांगले असतात, खूप भारी असतात, कारण बनवायला खूप सोपे असते, झंझट नाही काय नाही. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण हे आपलं जे आपण पोहे जे भिजवलेत ना ते थोडे जाम आहेत, त्यामुळं आपण याच्यामध्ये पाणी टाकत थोडंसं जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये टाकत राहायचं आहे. आणि मग याचं एक वाटण करून घ्यायचं आहे, अजिबात पातळ करायचं नाही आहे. हे इकडे बघू शकता आपलं डोश्याचं पीठ असतं बघा, तशाच प्रकारे याचा टेक्स्चर ठेवायचा आहे. बघा, रवा, दही आणि पोहे, कोणाला वाटणार पण नाही आपण ह्याच्यामध्ये पोहे वापरलेत, दिसून सुद्धा येत नाही इतके छान अशी मस्त डोशासारखं पीठ हे तयार झालेलं आहे पोह्यापासून. तर हे मी सगळं पीठ जे वाटून घेतले पोह्याचं, हे सगळं काढून घेते. मला ना वाटलं तुम्हाला एकदा दाखवावं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण एक नवीन रेसिपी भेटेल पोह्याची बघायला. हे बघा, आता चांगलं हे मी काढून घेतले आणि आता मिक्स करून घ्यायचं. इकडे बघू शकता तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता, किती छान नरम आणि क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये पोह्याचं पीठ वगैरे लागलेलं आहे, तेच मिक्स करून टाकते याच्यामध्ये, कारण मग चांगला फ्लेवर पण येईल. साधं नॉर्मल पाणी टाकण्यापेक्षा हेच पाणी टाकून घेते. थोडंसं टाकलं आहे, जास्त नाही टाकलं, कारण आपल्याला पातळ नाही बनवायचा. आणि याच्यामध्ये रवा असल्यामुळे हे पाणीसुद्धा लगेच रवा सोकून घेईन. आणि असा बॅटर बनवायचा आणि 1-2 मिनटं जरा याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. जितकं चांगलं याला मिक्स करून घेताना तितकं चांगला हा बॅटर तयार होतो. आता आपण ह्याच्यामध्ये ना मीठ टाकायचे, चमच्यानं असा पडून गेला पूर्ण आतमध्ये. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, कारण मिठाशिवाय तर मग आपल्या डोश्याला चव येणारच नाही. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बेकिंग पावडर. बेकिंग सोडा नाही वापरायचा, बेकिंग पावडर वापरायचे थोडंसं चिमूटभर.
हे बघा आता इथे मी बेकिंग पावडर थोडंसं टाकून घेतले. ह्याने काय होतं, फ्लफी होतात आपले डोसे आणि छान फुगले जातात मस्तपैकी. आणि आता हे पोह्याचं पीठ आहे, कुणाला वाटणार नाही की हे पोह्याचं पीठ आहे, अगदी असं वाटतं जसं तांदळाचं पीठ आपण वाटून घेतले. तर चला आता आपण बनवून घेऊया गरमागरम मस्त पोह्याचे डोसे. तर तिथं मी ते पॅन तापत ठेवला होता, थोडंसं स्वच्छ करून घेते, कारण की ना तवा जितका चांगला स्वच्छ करून घेताना तितकं चांगले मग डोसे आपले तयार होतात. आता आपण काय करायचं, याच्यावर थोडंसं हलक्या हाताने असं हळूहळू हे याच्यावर टाकून घ्यायचं आहे. आता इकडे ना ह्या डोश्याची साईज ना तुम्हाला आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. मला छोटे छोटेच बनवायचे होते म्हणून मी छोटाच साईज ठेवलेला आहे. मोठे लहान तुम्ही करू शकता, पण मला वाटतं शक्यतो तुम्ही असे छोटेच करा, खूप भारी वाटतात, पॅनकेकसारखे खायला मस्त वाटतात. हे बघा आता जास्त नाही मी हे म्हणजे वाढवला डोश्याचा साईज, थोडा ठेवलेला आहे नॉर्मल मीडियम. आणि इकडे बघू शकता टाकता क्षणी याच्यावर एक जाळी तयार झालेली आहे. हे बघा आपण बेकिंग पावडर जे वापरले त्यामुळं मस्त फ्लफी झाला आहे. आणि दुसरी गोष्ट ना बघा, सहजपणे अलगदपणे हा निघून जातो. 1च मिनटामध्ये हा डोसा तयार होतो. लगेच आपण ह्याला पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा बघू शकता, बघा किती सुंदर असा आपला हा पोहा डोसा तयार झालेला आहे. हे बघा आता 1 मिनटं अजून याला खालून शेक द्यायचा, म्हणजे आपण वरची बाजू पोह्याची भाजली, आता खालची बाजूसुद्धा भाजून घ्यायची मंद आचेवर. आणि फास्ट केला तरीसुद्धा लक्ष ठेवायचं, नाही तर काय होईल, करपून जाईल. आता बघा किती सुटसुटी छान नरम सॉफ्ट असला हा डोसा आपला तयार झाला आहे. मी याला प्लेटमध्ये काढून ठेवते एका साईडला, जोपर्यंत थंड पण होऊन जाईल. आता दुसरा करून घेऊया. म्हणजे 1 कप फक्त पोह्यापासून तुम्ही भरपूर असे डोसे बनवू शकतात. छोटे छोटे जर म्हणले ना तर भरपूर डोसे तयार होतील. हे बघा सेम प्रोसेसने सेम साईजमध्ये केले, थोडासा हा मोठा झालेला आहे, तुम्ही आवडीनुसारच असं लहान मोठा करू शकता. हे बघा थोडासा याचा कॉर्नरना जरा पसरला गेला आहे, काही हरकत नाही. याची जाळी बघा तुम्ही किती छान तयार होती आहे. आणि 1च मिनटामध्ये हा डोसा तयार होतो, काही वेळ लागत नाही याला. हे बघा हे सुटसुटीत असा नॉनस्टिकी पॅन असला की डोसे आपले खूप छान तयार होतात, मग डोसे कोणते पण असू द्या. तर म्हणलं पोह्याचे डोसे एकदा करून बघा. हे बघा सहजपणे हा डोसा तयार होतो, काही वेळ लागत नाही. सकाळी तुम्ही उठल्या जर तुम्हाला असं वाटत असेल काय बनवावं नाश्त्यासाठी, तर हे असे हेल्दी डोसे नक्की बनवा. सोबत खोबऱ्याची चटणी किंवा भाजीसोबत कशासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. म्हणजे नेहमी पोहे खाण्यापेक्षा एक करून घ्या. आता हे बाकीचे डोसे मी करून घेते, काढून घेतले 2 आणि तुम्हाला दाखवते मग. हे बघा थोडासा बॅटर ठेवला आहे आणि हे 4 डोसे मी तुम्हाला करून दाखवले आहेत. हे बघा किती भारी असे हे डोसे आपले पोह्यापासून तयार झाले, तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतात. असं वाटतच नाहीत की हे पोहा डोसा आहे. कोणी बोलूच शकत नाही की आपण याच्यामध्ये फक्त पोह्याचा वापर केला आहे आणि पोह्यापासून आपण हा डोसा तयार केलेला आहे. नरम सॉफ्ट लुसलुशीत हा नवीन नाश्ता मी तुम्हाला पोह्याचा दाखवलेला आहे. पोहे जर खायला आवडत असेल तर नेहमी कांदा पोहे खाण्यापेक्षा ना हे अशा प्रकारचा हेल्दी नाश्ता पोह्याचा नक्की करून बघा. सगळेच जर तुम्हाला बोलतील हे पोह्याचा नाश्ता आहे, हा पोह्याचा डोसा आहे, नक्की विचारतील. इतका भारी लागतो आणि कळून येत नाही की हा पोह्याचा डोसा आहे म्हणून. आणि खायला टेस्ट म्हणजे टेस्ट लागते याची. खोबऱ्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी, आवडीच्या भाजीनुसार तुम्ही याला खाऊ शकता. इकडे मी घेतली खोबऱ्याची चटणी, जस्ट बनवलेली आहे आणि मी हिची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, खोबऱ्याची चटणी घरच्या घरी बनवायला. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा खोबऱ्याच्या चटणीचा. इकडे बघू शकता इतका भारी नरम लुसलुशीत असा डोसा तयार झाला आहे फक्त पोह्यापासून. बघा याचा टेक्स्चर बघा, वाटतो ना अगदी तांदळाच्या डोश्यासारखा. तर असं खोबऱ्याच्या मस्त असं चटणीमध्ये डिप करून गरमागरम ह्याचा आस्वाद घ्यायचा आहे. गरमागरम ह्याला खायचं, इतका भारी टेस्ट लागला मी तुम्हाला फक्त सांगू शकतो. पण तुम्ही एकदा ट्राय केला ना मग तुम्हाला याची चव कळेल की खरंच खूप भारी लागतो हा डोसा. आणि आता मी हे नेहमी बनवणार आहे, कारण मी सुद्धा पहिल्यांदा ट्राय केला आहे आणि मला वाटलं तुम्हाला दाखवा एकदा. तर मला तो खूपच आवडला आहे आणि मी नेहमी ट्राय करणार. तुम्ही पण एकदा ट्राय करा, लहान मुलांना द्या, टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ शकता. खोबऱ्याच्या चटणीसोबत, सॉससोबत, आवडीनुसार भाजीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. आणि कशी वाटली आजची तुम्हाला ही नवीन पोह्याची रेसिपी, तर नक्की मला सांगा. असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा. असेच तुम्हाला छान छान नवीन रेसिपी दाखवत राहीन. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह.